नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. चला तर आधी आपण मेडिटेशन करणार आहोत. आज आपण ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करणार आहोत. कारण हे जे मेडिटेशन आहे हे कॉमन मेडिटेशन आहे, तुम्ही हे नेहमी करू शकता. तर हे तर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण नेहमीसाठी हे करू शकतो. चला तर मग सुरू करूया. हे आहे आभार ध्यान. हे ध्यान आपल्याला आपल्या अंतरंगाशी जोडतं आणि जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता जागवतं. तर चला एक शांत जागा निवडा, डोळे बंद करा आणि या ध्यानयात्रेला सुरू करूया. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. तिसऱ्या श्वासासोबत आपलं शरीर सैल होत चाललंय. खांदे, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या. चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आता आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. एक हात हृदयावर ठेवा आणि कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. आपल्या श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात तो पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं, भावना व्यक्त करायला शिकवतं. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठी आभारी आहे, कारण मी त्यातून खूप काही शिकते. मी स्वतःसाठी आभारी आहे, कारण मी जशी आहे तशी सुंदर आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुम्हाला जीवनात प्रेम दिलं, आधार दिला. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मला समजून घेतलं, मदत केली. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी जीवनात कसं जगायचं ते शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी ज्यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि त्यांचं योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले आणि आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन चांगला झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येत आहे आणि त्याचं सोनं करण्याचा मी मनापासून प्रयत्न करत आहे. मनातल्या मनात मनापासून म्हणा, 3 वेळा म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून माझं जीवन आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश तुमच्या हृदयातून निघतोय
हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि तो सर्वांना गवसतोय. हळूहळू परत या. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. एक हलकं स्मित हास्य करा. डोळे उघडा आणि मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळालं आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. चला तर ह्या सुंदर ध्यानात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच ऑल. चला, कसं वाटलं? छान वाटलं ना? खूप छान. रिलॅक्स वाटतं एक 2 मिनिटासाठी ना. तर हे फिलिंग आपण जर नेहमी आपल्या आतमध्ये ठेवू तर हे आपल्याला नेहमी छानच वाटणार. पण हे नेहमी नाही होणार आहे, ठीक आहे. हे तुम्ही असं नाही म्हणायचं की आता मी एवढं मॅजिक करते, एवढं हे करते, तरी पण माझ्या आत निगेटिव्हिटी विचार येतात, मग असंच होतं, मग तसंच होतंय. त्या सर्कलमध्ये नाही फिरायचं. तुम्हाला आता माहित आहे ना, ह्याला मी बदलू शकते. पटकन बदलायचंय बस. एवढं तुमच्या हातात आहे. परत त्याच ह्याच्यामध्ये नाही फिरायचं की नाही मग असंच का होतंय, मग आता एवढं मी करते तर मला अजून ते निगेटिव्ह विचार येतात आणि अजून मला काही बदलताच येत नाहीये. हे हे जे काही असेल ना ते सोडून द्यायचंय. ओके, चला. तर आपल्याला आजचा लेसन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आजचा. एकच मिनिट. चला मॅम, तुम्ही काय लिहिलं? सेंड लिंक करा. अच्छा, ती सेमच लिंक आहे मॅम हो, रोज पण ती. ते मला ओपन होत नव्हती म्हणून मला वाटलं काय वेगळी लिंक आहे का काय म्हणून मी पण जॉईन झाले मी नंतर. हा हा, ओके ओके. ओके. तेव्हा मी चालूच केलं नसेल अजून एखाद्या वेळेस. हा, 11 वाजून 13 मिनिटं झालेले. म्हणलं काय आपण जॉईन होत नाही, मला वाटलं काय चुकीचं म्हणजे माझा हे झालं की काय असं. नाही, सेमच लिंक आहे ती पर्सनल. मग मी ओके ओके, हे करते, ठीक. जेव्हा हो हो, वेगळे सेशन असतील तेव्हा वेगळे टाकते. मग येस येस, ओके तर ओके रोज हीच लिंक राहील आपली. ओके ओके, येस मॅम. ओके, चालेल, ठीक. नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. चला तर आज आपण 2 लेसन घेणार आहोत. इझी आहेत पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला आहे आपला जादूचा घटक पदार्थ. आजचा आपला 8वा दिवस आहे जादूचा घटक पदार्थ. कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही आवडीचं काहीतरी खाता, जे फिलिंग येतं तुम्हाला, तसं जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा तुम्हाला ते फिलिंग येणार. तर आपल्याला ही कृतज्ञता रोज व्यक्त करायची आहे. हजारो वर्षापूर्वी अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी, आपल्याला मिळालेल्या अन्नापूर्वी आभार मानायची परंपरा आहे. सगळीकडेच आहे ती, आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आहे. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जेवणासाठी आभार मानायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळे ही प्रथा आता मागं पडत चाललेली आहे. कारण कसं तरी पटपट खायचं आणि पळायचं, हे हे आपली जे लाईफस्टाईल झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आभार मानायला पाहिजे, ते लक्ष नाही आपलं. पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यात ती जादूमय, कृतज्ञतेमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली आपण पाहणार. म्हणजे हे जी गोष्ट आहे खाण्यापिण्याची, हे आपण सारखं करत असतो. तर त्यावेळेस जर आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागलो तर आपण जे खातोय किंवा आपण आपल्याला जे हवं आहे खाण्यासाठी ते आपल्याला मिळत राहणार.
आणि आपोआप त्या गोष्टींमध्ये सुद्धा वाढ होणार. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते ती वेळ आठवा. काय होतं? तुम्हाला आठवेल की भूक लागल्यानंतर तुम्ही धड विचारही करू शकत नाही. नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही. अशक्तपणा वाटतो, अंग थरथरायला लागतं, मन काम करत नाही. आपण म्हणतो नको मला काय सांगू तू, आता जाऊ दे, मला आधी खाऊ दे. म्हणजे हे माइंड सुद्धा त्यावेळेस काम करत नाही. तर मग खाल्लं नाही तर हे सगळं घडतं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, योग्य वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तर म्हणून अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर आपण किती अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करतो हे आठवायचं आहे. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचण्यासाठी ज्यांच्या ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण काढून आभार माना. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळं, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत त्यांचं संरक्षण करतात. ती तयार झालेली फळं, भाज्या वेचतात, ते पेट्यांमध्ये भरतात. त्यानंतर ते खरेदी करून त्याचे वितरण करतात. या सर्व फळभाज्यांची दूर दूरच्या अंतरापर्यंत दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात. तर हे सगळं जे एकत्रितपणे एक दिलाने काम करून प्रत्येक फळ आणि भाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि तीही वर्षभर, हे आठवा. या लोकांसाठी आभार माना. हे कधी आठवलं का की आपल्याला सकाळी सकाळी आपल्या त्या ह्याच्यावरती भाजी मिळते, त्याच्या माग किती जणांची मेहनत असते. आता तुम्ही हे बघताय सौरभ बोत्राचं, बरेच जण करत असेल योगा सेशन जॉईन. जेव्हा त्यांनी रेकॉर्ड केलं आणि ते पाठीमागं त्यांची टीम आली, किती होती. आणि आपल्याला तो फक्त माणूस दिसतो, पण त्याच्या मागचं किती लोक मेहनत घेतायत ह्याचा कधी आपण विचारच करत नाही. तर आज आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. जे आपल्यापर्यंत येतं, अन्न पाणी जे काही असेल, तुमच्या मूलभूत गरजा ज्या भागवता ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. मग ते कपडे आहेत. तर ह्या गोष्टींसाठी ज्यांची ज्यांची मेहनत लागते त्या लोकांना आठवायचं आणि त्याबद्दल त्यांना आभार मानायचे. प्राण्यांचे मांस विकणारे मांस विकणारे मच्छीमार असते, दुग्ध व्यवसाय असते, शेतकरी असेल, कॉफी विकणारे असतील किंवा कंपन्या असतील, तर हे सर्व जण न थकता त्यांचं काम करतात आणि प्रत्येक दिवशी अन्न आपल्यापर्यंत पोहोचतं. तर हे सगळं जे आहे अतिशय आश्चर्यकारक अशा वाद्यवृंदाप्रमाणे घडत असतं. तर लेखिकेने ह्याला वाद्यवृंद नाव दिले. का दिले? कारण एखादं वाद्य जेव्हा वाजतं तर ते एका लयीत वाजत असतं. वाद्य कसंही वाजत नाही, ते एका लयीत चाललेलं असतं त्याचं जे काही आहे ते. तर तसंच हे जे काही काम आहे ते सगळं आपल्यापर्यंत जे पोहोचवणं ते सगळं एका लयीत चाललेलं असतं. आणि सगळ्यात मोठं याचं उदाहरण म्हणजे आपल्या मुंबईचे डबेवाले. त्यांची स्टोरी तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, नसेल बघितली तर. ते कसे काम करतात, त्या वेळेपर्यंत त्या ऑफिस मध्ये त्या जिथं पाहिजे तिथं डबा कसा जातो, किती लयबद्ध पद्धतीने ते काम चालू असतं त्यांचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केल्या तर आपल्याला त्याबद्दल कृतज्ञता वाटायला लागते. म्हणजे आपलं डीप जातं तिथं, मन तिथपर्यंत जातं. अच्छा, असं पण काम होतं, असं पण काम होतं, असं पण काम होतं. आपण कुठे आहे, आपण काय घेऊन बसलोय, आपण केवढस घेऊन बसलोय, लोक कसं काम करतात, कुठं करतात, काय काय करतात, आपण काय करतोय, हे आपोआप आपल्या विचारांमध्ये बदल घडायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही जगातील कोणत्याही स्टोर्स मध्ये जा, उपहारगृहात जा, हॉटेलमध्ये जा, सुपर मार्केटमध्ये जा,
शाळा, कॉलेजेस असतील, रुग्णालय असतील, तिथंही तुम्हाला प्रत्येक सेवा व्यवस्थित पुरवली जाते. त्या पाठीमागं किती मोठ्या लोकांचा हात असतो. तर हे सगळं जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण एवढं आतमध्ये कधी आपण विचारच करत नाही. आपल्याला मिळतंय ना, मिळाली बास झालं. त्याच्या मागच्या मेहनतीचं आपल्याला काय? पण जेव्हा तुम्ही त्याच्या मागची मेहनत जर बघाल, तेव्हाच त्या गोष्टीबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटणार आहे. म्हणून मागं जायचंय आपल्याला. जेव्हा तुम्ही फक्त तीच गोष्ट बघाल, तर तुम्हाला तितकी कृतज्ञता वाटणार नाही. पण त्यामागं मेहनत किती आहे किंवा त्याच्यासाठी काय करावं लागतं किंवा काय करून हे आपल्यापर्यंत आलेलं आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपल्या आतून मनापासून कृतज्ञता आपोआप यायला लागते. मग त्या गोष्टीबद्दल जर आपल्याला कृतज्ञता वाटावी असं वाटत असेल, कोणतीही गोष्ट असू दे मग ती, तर त्याच्या मागं जायचंय थोडं, की किती लोकांची मेहनत असेल, कुठून आलं असेल हे, कसं आलं असेल, हे विचार करायचा आहे. अन्न ही एक भेट आहे आपल्याला आणि ही निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषण तत्व, पाणी जर दिलं नसतं, तर आपल्याला खायला काहीच मिळालं नसतं. आणि म्हणून हे सगळं जे होतंय ते कशामुळे होतंय? पाण्यामुळे होतंय. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवन ही अशक्य आहे. आपलं जेवण बनवण्यासाठी आपल्याला पाणी लागतं, अन्नधान्य पिकवण्यासाठी पाणी लागतं, बाग बगीचे, स्नानगृहात लागतं, शौचालयात लागतं, वाहन चालवण्यासाठी, रुग्णालयामध्ये, खाणकामामध्ये, वाहतुकीसाठी, रस्ते बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, म्हणजे जे काही आहेत त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाणी लागतं. औषधे बनवण्यासाठी, आपल्या इमारती असतील, घरं असतील, ह्या बांधकामासाठी सगळ्यासाठी पाणी लागतं. तर पाणी आपलं शरीर जिवंत ठेवतं. म्हणून पाणी, पाणी आणि पाणी हे सर्वश्रेष्ठ पाणी आहे. तर ह्या पाण्याला काय म्हणतात? या ग्रहावर जर काही जादू असेल तर ती कशात सामावलेली आहे? पाण्यात सामावलेली आहे. म्हणून मी एखाद दिवस तुम्हाला वॉटर थेरपी हे घेईन मध्ये एखादा सेशन. जेव्हा आपण एखादं ठीक आहे, आधी आधी ही पद्धत होती, आता नाही एवढं कोणी करत. कारण मी म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी पण केले आणि मी बघितलं पण आहे ते. आमच्या इथे एक म्हणजे असे एजेड होते आजोबा आणि ते प्रत्येक शुक्रवारी ना लहान मुलांना पाणी द्यायचे, म्हणजे ते बरं नसेल काही नसेल तर मग सगळे गल्लीतले जितके काही लोक होते, ज्यांना बाबा मुलाला बरं नाहीये, काय होतंय, असं होतंय, तसं होतंय, आजारी पडलाय, हे पडलाय, तर ते त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि ते पाणी द्यायचे. ते पाणी प्यायला द्यायचं की त्याला बरं वाटायचं. म्हणजे पाणी किती इम्पॉर्टंट. म्हणजे तिथं का बरं वाटायचं? तिथं शेवटी का आला? विश्वास. कारण तुमचा विश्वास होता की ते पाणी पिल्यानंतर मला बरं वाटणार. म्हणून मग ते, आणि तिथे इतकी गर्दी असायची फ्रायडे दिवशी त्यांच्या घरात, लाईन लागायची. छोट्या मुलांनाच घेऊन जायचे सगळे, मुलांसाठीच किंवा एखादं ज्यांना खूपच बाबा थोडस हे झालेलं आहे, अशक्तपणा आलाय, तब्येतीसाठी द्यायचे ते पाणी ते. तर हे जे पाणी आहे, हे पाणी ते काय आहे? सिंपल पाणी आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी काहीही टाकलेलं नाहीये किंवा काहीही नाही. फक्त काय त्यांना म्हणायचं ते अफर्मेशन म्हणत असतील तर आपण आता त्याला अफर्मेशन म्हणू. त्यावेळेस त्यांचं जे आहे मंत्र किंवा काही आमच्या जे काय म्हणतात ते म्हणत असतील ते, आता ते काय म्हणत होते मला पण नाही माहित. तर ते म्हणत असणार आणि ते पाण्यात फुकत असणार आणि ते पाणी देत असत. आणि ते पाणी पिलं की छान वाटायचं. एवढंच द्यायचं ते पाणी ग्लासमध्ये. एवढा छोटा ग्लास होता त्यांचा तो. तेवढ्या छोट्या ग्लासामध्ये दोनच घोट आलं पाहिजे ते पाणी, एवढंच द्यायचं. जास्त पण नाही, फक्त 2 घोट गेलं पाहिजे पाणी. म्हणजे ह्या पृथ्वीवरती जी जादू आहे ती पाण्यात आहे. म्हणजे एखादं जर बी लावलं तुम्ही तर ते झाड कधी होणार? जर त्याला पाणी मिळालं तरच. म्हणजे ती जादू कशी घडणार की ते
वाढणार, मग एवढं छोटं होणार, मग थोडं मोठं होणार, मग अजून मोठं होणार, मग त्याला फळं लागणार. ही जादू कधी होणार? पाणी असेल तर. म्हणून पाण्याला तुम्ही जे द्यायला पाहिजे पॉझिटिव्हिटी ती देताय का, ते आज विचार करायचा आपला. आपण एखाद्या वेळेस कधीही फिरायला जातो, कुठेही फिरायला जातो ना, आजकाल ठीक आहे, आपल्याला आजकाल बिसलरी मिळतात सगळीकडं. पण एखाद्या वेळेस आपल्याला उन्हाळ्यात कधी गेलं तर बाहेर कुठंतरी माठातलं पाणी प्यायची गरज लागते किंवा काय होतं, तर आपलं आधी काय येतं इथं, माहित नाही आता हे पाणी मला बाधेल का, हा थॉट आधी येतो इथं आपल्या. माहित नाही हे पाणी कसं आहे, घाण आहे का काय. जर या थॉटनी तुम्ही जर ते पाणी प्याल तर तुम्हाला तुम्ही जो विचार केलाय तसंच होणार. ते पाणी बाधणार म्हणजे बाधणारच. कारण पाण्यात इतकी पॉवरफुल शक्ती आहे की तुम्ही जे बोलाल आणि ते पाणी प्याल ते काम करतं. म्हणून इथून पुढं ही जेव्हा तुम्ही कधी पाणी पिताय, म्हणून आपण म्हणतो ना की पाणी शांतपणे पिलं पाहिजे किंवा बसून पिलं पाहिजे. या मागचं सायंटिफिक रिझन ऍक्च्युली काय की बसून यासाठी पाहिजे, जेव्हा तुम्ही बसताय तोपर्यंत तुमच्या आत इथं जे काही चाललं असेल किंवा काही जरी निगेटिव्हिटी चालला असेल, जोपर्यंत तुम्ही ते ऍक्शन मोड मध्ये येताय, खाली बसताय, पाणी पिताय, तोपर्यंत तुमचं हे शांत झालेलं. एक तर हे शांत ठेवून पाणी प्यायचंय किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलून पाणी प्यायचंय. जर इथं निगेटिव्ह चाललं असेल आणि तुम्ही पटापट पाणी पिताय, 2 सेकंद थांबायचंय. आजपासून इथं काही चाललं असेल निगेटिव्ह, त्यावेळेस पाणी प्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. एकतर पॉझिटिव्ह बोला, नाहीतर काही नाही बोललं तरी चालेल. तेच तेच पॉझिटिव्ह घेता आतमध्ये. तर जी जादू आहे ती पाण्यामध्ये आहे. त्यामुळे पाण्याला आपल्याला जितकं जास्त अफर्मेशन देता येईल तेवढे द्यायचे. म्हणजे सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे अभ्यासक आहेत ते काय करतात, ते सांगतात की ब्ल्यू कलरची बॉटल घ्या, त्याच्यावर अफर्मेशन लिहा आणि मग ते पाणी प्यायचं. जसं त्या दिवशी कौसर मॅमने दाखवली त्यांची बॉटल. त्यांनी ज्यांच्याकडे केलेलं आहे त्यांनी त्यांना ती बॉटल दिलेली आहे आणि त्याच्यावर अफर्मेशन लिहिले, आपल्याला जे हवं आहे ते तुम्ही बोलू शकता आणि ते काम करतं. ते 2च दिवसात काम करतं. म्हणजे तुम्ही जे आता बोलताय, जी आता इच्छा तुम्ही लिहिली, आता 369 मध्ये जी आपण इच्छा लिहिली, ती इच्छा तुम्ही पाणी पिताना बोला बघा किती लवकर होणार आहे. त्यामुळे तुमचं जे पाण्याचं भांड आहे, तुमचं जे काही असेल पाण्याचं, त्याच्यावरती तुम्ही अफर्मेशन लिहा. माझं ॲक्वागार्डचं हे आहे, आता मी नाही दाखवू शकत, आता तिथं किचनला जायला. ॲक्वागार्डचं जे आहे त्याच्यावरती मी अफर्मेशन लिहून ठेवलेले आहेत पाण्याचे. एवढी चिठ्ठी केलेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे, माझं मानसिक शारीरिक आरोग्य खूप छान आहे. मला माझ्या शरीरासाठी किंवा माझ्या हेल्थसाठी जे छान आहे ते मला मिळत आहे. मी एक छान स्पिरिच्युअल लाईफ कोच आहे. तुम्हाला जे वाटतं ते त्या पद्धतीने मी 5 तिथं लिहिलेलं आहे. रोजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे. असे 5 अफर्मेशन मी त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि तिथंच मी चिपकवलेले आहेत. आणि पाणी पिताना मी कंपल्सरी फक्त एवढंच म्हणते की मी जे करत आहे ते बेस्ट. थँक्यू. बाकी तुम्हाला जे सोपं वाटतं तेवढं एकच सेंटेन्स तुम्ही तयार करा. मी सुपर स्पिरिच्युअल लाईफ कोच आहे. जे तुम्हाला म्हणायचंय, जे तुमच्या कामाबद्दल तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या हेल्थ बद्दल तुम्हाला वाटतं, ज्यावेळेस जे फिलिंग येईल त्यावेळेस ते तुम्ही म्हणू शकता. त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. प्रत्येक वेळेस चेंज केलं तरी चालतं. पण इच्छेसाठी जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा पर्टिक्युलर ती इच्छा म्हणून त्यावेळेस ते पाणी प्यायचं. म्हणजे त्या पद्धतीने ती एनर्जी येते आणि ते ऍक्शन आपल्याकडनं घडायला लागतात. तर जी काही जादू आहे ती पाण्यात सामावलेली आहे. अन्न आणि पाणी नसते तर आपण कुठे असतो?
इथं तर नसतोच, माहित नाही कुठं असतो. आपण नक्कीच इथे नसतो. आपलं कुटुंब, मित्र कोणीच इथे नसतात. आपल्याला हा दिवस आणि उद्याचा कोणताही दिवसही दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन जगत आहोत. त्यातल्या आव्हानासहित, त्याच्या आनंदासहित. तर हे सर्व गोष्टी आपल्या जीवनात आहेत. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणून जेवणाच्या आणि पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे शब्द म्हणणं किती आवश्यक आहे आपल्यासाठी. तर ते आजपासून म्हणायचे आहेत. अन्न आणि पाणी या चमत्काराचे महत्व ओळखून त्यांना मान्यता देऊन त्यांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची आजची आपली कृती आहे. ते समजून घ्यायचंय आधी, त्याला फिलिंग द्यायचंय की हे पाणी किती म्हणजे कॉर्पोरेशनचं जरी येत असेल तर त्याला पाईपलाईन टाकलेल्या आहेत इथपर्यंत आपल्या घरातून आपल्या अपार्टमेंट मधून मग आपल्या वरती आपल्याला जिथं फ्लॅट आहे तिथं नळाला आपल्याला पाणी येतंय. तुम्ही अन्न पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडायला लागते आणि तुम्हाला असं घडायला लागेल कारण आपल्याला आपला बेसिक नियम काय आहे की जेव्हा आपण त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लागतो तर ती गोष्ट टिकते आणि त्यामध्ये वाढवायला लागते. तर इथं जर आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या घरामध्ये घरापासून सुरुवात करेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर त्या गोष्टी हव्या असतील तर त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे इथं आपल्याला काय आकर्षणाच्या नियमाचा आपण उपयोग करतोय. जर सगळ्यांनी मिळून फक्त अन्न आणि पाण्यासाठी जर कृतज्ञता व्यक्त केली तर ह्या जगामध्ये ज्या लोकांना अन्न पाणी नाही मिळत आहे त्या लोकांना सुद्धा अन्न पाणी मिळेल. हे इथं लेखिकेला म्हणायचं ते हे आहे. तर याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली तर तुमच्या आयुष्यामध्ये जादूमय रित्या सगळ्या गोष्टी घडणार. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छाही पूर्ण होणार आहेत. आणि प्राचीन लोकांना असा विश्वास होता की ते जे काही मिळालेलं आहे ते आपल्याला ईश्वरी प्रसाद आहे आणि ते खरंच आहे. कारण अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने परीक्षण केल्यावर सिद्धांत असा किंवा शोध असा लागलेला आहे की प्राचीन काळाची जी धारणा होती ती बरोबर. 3 कृती सुद्धा आहेत म्हणजे मी तुम्हाला युट्यूबवर पण आहे. पाण्यावरती प्रयोग केलेले आहेत कितीतरी जणांनी. त्याला काहीच फिलिंग दिलेलं नाही, एखाद्याला बॅड फिलिंग दिले आणि एकाला कृतज्ञता व्यक्त केली. तर त्याचं आतलं स्ट्रक्चर जे असतं कृतज्ञता व्यक्त केलेल्या पाण्याचं जेव्हा त्याला बर्फ बनवतात तेव्हा ते छान असतं. हे मी मध्ये पाठवलं होतं ग्रुपवरती, मी पण केलं होतं ते. ट्रान्सपरंट ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये तुमचं फिलिंग टाका त्या पाण्यामध्ये. बॅड टाका एका पाण्यात, एका पाण्यात चांगलं टाका आणि त्या दोन्ही पाण्याला फ्रीज करा आणि मग बघा त्यांचं स्ट्रक्चर कसं येतं, बदल येतो दोन्ही स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही पाण्याच्या स्ट्रक्चर मध्ये बदल येतो याचा अर्थ ते पाण्यामध्ये आत काहीतरी प्रोसेस झाली, ते फिलिंग तिथपर्यंत पोहोचलंय. तर हे घडतं, हे मी करून बघितलंय म्हणून तुम्हाला सांगते. तर हे युट्यूब वरती पण आहे त्याचं, हे मी तुम्हाला पाठवेन, मला आता सापडलं होतं. तर इथं आपल्याला हे सांगितलंय ज्याचे निरीक्षण केले जाते त्याच्या निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा परिणाम तिथं होतो. तर ती ऊर्जा त्यापर्यंत पोहोचते. तर जिथं तुम्ही चांगली ऊर्जा देताय एखाद्या पाण्याबद्दल, ठीक आहे आपल्याला बाहेर पाणी प्यायला लागलं, पण जर तिथे तुम्ही एनर्जी दिली त्याला की नाही हे पाणी चांगलंच आहे माझ्या शरीरासाठी चांगलंच काम करणार आणि मग तुम्ही जर ते पिलात तर ते चांगलंच काम करणार. पण तेच जर तुम्ही खराब फिलिंगनी जर पिलात तर ते खराबच काम करणार. त्यामुळे इथं फिलिंग पाण्यात जातात. त्यामुळे आपलं फिलिंग पाण्यात काय जातात हे आपण ठरवायचंय. खाद्यपेयाबद्दल कृतज्ञतेच्या जादूचा
तुम्हाला जर लगेच अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही जेव्हा खाताय पिताय तेव्हा तुम्ही आनंदाने ते खायचं पाहिजे, की नुसतं खायचं म्हणून काही नाही, त्याचा आस्वाद तुम्हाला जाणवला पाहिजे, त्याचं फिलिंग तुम्हाला जाणवलं पाहिजे. जे काही तुम्ही खाताय पिताय त्या दोन्हीचं सुद्धा, तर ते तुम्हाला काय लागेल, रुचकर लागेल, त्याचं फिलिंग चांगलं येईल, त्या त्या खाण्याबद्दल तुम्हाला आनंद होईल आणि तो आनंद तुमच्या शरीरावरती जाणार. म्हणजे ते फिलिंग, त्यामुळे ते जे काही तुम्ही पिताय किंवा खाताय त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती चांगला होईल. आणि तेच जर तुम्ही नुसतंच तोंड वाकडं करून, नाही ना तू आज बरोबरच बनवलं नाही, तू असंच केलं, तू तसंच केलं करून जर तुम्ही खाल्लं तर त्या पदार्थाचं शरीरावरती चांगला परिणाम होणार नाही. त्यामुळे आपण हे जे म्हणतो आधी, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे जेव्हा आपल्या समोर ताट येतं, कमीत कमी आपल्याला ते मिळतंय त्याबद्दल थँक्यू, या फिलिंगनी जेव्हा तुम्ही खाल तर तुम्हाला जे काही तुम्ही खाल त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर चांगलाच होणार आहे. तर आज आपली ही कृती आहे की कोणतीही गोष्ट खाण्याच्या आणि पिण्याच्या पूर्वी आधीच तुम्हाला ती कृतज्ञता व्यक्त करायची. आणि जेव्हा वाटलं तुम्हाला आता तुम्ही विसरले की बाबा नाही, तुम्हाला आठवलं मी विसरले, आता पटकन मला जायचं होतं त्यामुळे मी कृतज्ञता व्यक्त करायची विसरले, असं जर असेल तर जेव्हा कधी तुम्हाला आठवतं की मी विसरले तेव्हा पाठीमागं जायचं आणि तो क्षण आठवायचा ज्यावेळेस तुम्ही ते खाल्लं किंवा पिलं आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. पाठीमागे जायचं, आठवायचं ते की तुम्ही त्यावेळेस खाल्लं पिलं, तर त्यावेळेस जे पिलात किंवा जे खाल्लात त्याबद्दल तुम्ही त्या गोष्टींना थँक्यू म्हणायचं. तर आजची ही कृती आहे आपली, इम्पॉर्टंट आहे. खाण्याच्या आणि पिण्याच्या पूर्वी तुम्हाला कृतज्ञता ही व्यक्त करायची. दिवसात कोणत्याही वेळी खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्हाला आभार म्हणायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या करण्यामागचा हेतू काय आहे. जेव्हा आपण खाण्या आणि पिण्याच्या या छोट्या क्षणासाठी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागू तर हा एक एक दिवस आपण काय करतोय, कृतज्ञतेमध्ये घालवतो. कारण आपल्याला एवढंच माहित होते की कुणी काही मदत केली, कुणी काय केलं तरच कृतज्ञता व्यक्त करायची. तसं नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता ही व्यक्त करता आली पाहिजे. तर अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टींबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण जादू, हळूहळू जादू घडताना तुम्ही पाहणार. तर आजचा हा कृती होती. आज लिहायचं वरदान आणि जादूच्या दगडचे अभ्यास आहे. आजचा लिहायचा अभ्यास काही नाही आहे, फक्त इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची. जेव्हा कधी तुम्ही खाल आणि प्याल त्यावेळेस तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. ओके, इथं हा लेसन संपलेला आहे. तर मी दुसरा लेसन लगेच घेईन कारण हा छोटा आहे आणि तो पैशाबद्दलचा आहे. त्याच्यात एकच महत्वाची गोष्ट जी सांगितलेली आहे ती समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दुसरा लेसन मी लगेच घेते. 9वा दिवस आहे आपला पैशाचे लोहचुंबक. केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हाच आयुष्य तुमचं समृद्ध होणार आहे. मेहनत करून किंवा फक्त करायचं म्हणून करून नाही होणार आहे काही. तुमचं आरोग्य असेल, तुमचं काम असेल, नातेसंबंध असेल किंवा पैसा असेल, तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त करत असाल तर त्यामध्ये समृद्धी आहे. आणि जर तुम्ही तक्रार करत असेल तर ती गोष्ट मध्ये निघून जाणार, तुमच्या आयुष्यातून निघून जाणार. तर हा तुमच्या सरळ साधा नियम आहे, तुमच्या आयुष्यातला सुवर्ण नियम म्हणून ह्याला फिक्स करायचं येतं. या नियमाशिवाय काहीच होणार नाही. तुमच्याकडे जर फारसा पैसा नसेल तरी सुद्धा तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात, तर आजच्या जादूच्या कृतीमध्ये ही तक्रार कृतज्ञतेमुळे बदलणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आणि दुसरं म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही गरीब होत जात आहात त्याची जागा कृतज्ञता घेणार आणि दोनदा तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने
तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये दुप्पट वाढ होणार. म्हणजे तुम्ही दुप्पट ताकद लावता इथं. आधी कशासाठी लावताय? की आधी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय की जे आहे त्यासाठी. जे आहे त्यासाठी तर करतायच तुम्ही, पण अजून तुम्ही जे काही आहे बाबा, तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की हे नाही होतंय, ते नाही, तर त्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. तर त्याच्यामुळे जो काही तुमचा पैसा येतोय, काय येतंय, त्या पैशासाठी तुम्ही दुपटीने ताकद लावताय त्या कृतज्ञतेची. त्यामुळे तो दुपटीनेच तुमच्याकडे परत येणार. तर बहुतेक लोकांना ते पैशाबाबत तक्रार करतात हेच जाणवत नाही. म्हणजे हेच लक्षात येत नाही की माझी निगेटिव्हिटी पैशाबद्दल जातीये, हेच लक्षात येत नाही. पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असतो किंवा ते तक्रार करत असतात, हे त्यांना लक्षात येत नाही. पण इथं आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या तक्रारीतून त्यांच्या आतमध्ये जे चालले लोकांची विचारांची जी जाणीव आहे ती त्यांना नसते. आणि पैशाविषयी कोणतीही तक्रार, मत्सर, चिंतेचे शब्द हे तुमच्याकडे पैसा आणू शकत नाही. आता इथं सगळ्यात मोठं जे घेतलेलं आहे लेखिकेने, ते घेतलेलं आहे बिल. ह्या एका गोष्टीसाठी आज पूर्ण हा लेसन आहे, बिलासाठी. म्हणून मी त्या दिवशी फक्त तुम्हाला पूर्ण नाही सांगितलं, कारण हा पूर्ण लेसन त्यावरती आहे. तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिल चुकती करणं ही एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ असतो. पण तुम्ही जेव्हा बिलाविषयी तक्रार करायला लागता, तेव्हा खरंच तुम्ही पैशाविषयी तक्रार करत असता आणि त्या तक्रारीमुळे तुमच्याकडे पैसा येत नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलाविषयी कृतज्ञता व्यक्त. आता इथं लेखिकेने हे सांगितलं की आता तुमच्याकडे पैसा नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला त्या बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तर ते कसं? तर नेमकं काय करायचंय? हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळवून देणार असं काम करणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही मनी मॅग्नेट आहात हे तुम्हाला सिद्ध करायचं असेल किंवा दाखवायचं असेल किंवा तुमच्या ह्याच्यातून यायचं असेल, तर मनी मॅग्नेट बनण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या बिलांबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे. जेव्हा तुम्हाला पैशाबद्दल कृतज्ञता वाटेल, त्या बिलाबद्दल, बिलाच्या पैशाबद्दल, तर तुम्ही पैशाचे लोहचुंबक आहात. हे सगळ्यात मोठं आहे. जेव्हा आपण मॅग्नेट बनायचंय आपल्याला पैशाचं म्हणतो, पण आपण बिलाबद्दल कृतज्ञ नाही राहत, तर तुम्ही पैशाचे मॅग्नेट कधीच बनू शकत नाही आयुष्यात. म्हणून इथं लेसनलाच नाव दिलेलं आहे पैशाचे लोहचुंबक. जर तुम्ही बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तरच तुम्ही पैशाचे लोहचुंबक बनणार आहात. मोठ्या नाखुशीने बिले भरणं, त्यात तुमच्या कृतज्ञतेचा अभाव दिसतो. तुम्ही अगदी त्याच्या उलट वागायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही बिलं भरता, तर त्यावेळेस आनंद व्यक्त करता आला पाहिजे. आता तो कसं करणार? फक्त बिलला बघून तुम्हाला आनंद होणार नाही. तर मग काय करायचं? तर त्या बिलाबद्दल आपण कोणती गोष्ट वापरली किंवा ते बिल कोणत्या गोष्टीचं भरतोय आपण आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला काय काय फायदा झालाय, आपण काय काय त्याचा उपभोग घेतलाय, आपण किती आनंद झालो त्या गोष्टींमुळं, ते आठवायचं. ते जेव्हा तुम्ही आठवाल तेव्हा आपोआप तुम्हाला त्या बिलाबद्दल कृतज्ञता वाटेल आणि त्या बिलाबद्दल वाटले की आपोआप त्या पैशापर्यंत जाणार. तर इथं जेव्हा कधी तुम्ही बिल भरताय, तर बिलाच्या मागं जायचे की आपण काय वापरलं त्यासाठी. बिल असं नाही येत ना. बिल तुम्हाला जी येतं ते महिन्याच्या शेवटी येतं. कोणी तुमच्याकडनं आधी बिल कधीच घेत नाही. कुठं बघितलंय का असं मला सांगा की बिल तुमच्याकडनं आधी घेतलं गेलेलं आहे.
तुम्हाला ती सर्व्हिस न देता, तुम्हाला ती वस्तू न देता बिल तुमच्याकडं घेतलं गेलेलं आहे. असं कुठं आहे का? नाही, कुठंच नाही. तुम्हाला बिल केव्हा भरावं लागतं? जेव्हा तुम्ही काही घेतलं, तुम्ही त्याचा उपभोग घेतला, तुम्ही ती सेवा घेतली, त्यावेळेसच नंतर ते बिल देतात आपल्याला. मग ते बिल दिल्यानंतर आपण काय उपयोग केला त्याचा, त्याबद्दल जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटायला लागेल किंवा ती गोष्ट तुम्हाला कळायला लागेल की अच्छा, याच्याबद्दल मी हे वापरलं, हे वापरलं, हे वापरलं, तेव्हा आपोआप त्या बिलाबद्दल तुम्हाला कृतज्ञता जाणार आहे. तर इथं तुम्हाला तुमच्या बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर इथं तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. अगदी शब्दशः तुम्ही पैशाचे लोहचुंबक बनणार आहात. बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलामुळे किती वस्तू किंवा सेवांचा तुम्ही लाभ घेतला त्याची आठवण करा. मग ते घराचे भाडं असेल, घर कर्जाचा हप्ता असेल, तर हे आहे ह्याचा विचार करा. तर जर तुम्हाला ह्या सेवा कोणी दिल्या नसता आणि तुमच्याकडे तितका पैसा येणार, मग तुम्ही घर घेणार, तर हे शक्य झालं असतं का? आज ते त्या सेवांमुळे ते कर्ज देऊ शकतात म्हणून तुम्ही कितीतरी गोष्टी करू शकत आहात. त्या सेवेबद्दल थँक्यू म्हणा. आणि तेव्हा जेव्हा त्या सेवेबद्दल तुम्ही थँक्यू म्हणाल, तर आपोआप तुम्हाला त्या बिलाबद्दल थँक्यूच येणार आहे. तुम्ही गॅसचं बिल असेल, आपल्या लाईटचं बिल असेल. आता हे लाईटचं बिल जेव्हा आपण भरतो, आपल्याला गरम पाणी मिळतं, आपला फॅन चालतो, लाईट चालतोय, आजकाल आपला मोबाईल, इंटरनेट चालतं. त्याच्याशिवाय शक्य आहे का आपल्याला काही गोष्टी करणं? नाही. तर ते आठवा. ते आठवले की आपोआप तुम्हाला त्याबद्दलचं फिलिंग येईल. म्हणून ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटायला हवं, त्याचा विचार करा. आणि त्या ज्या कंपन्या आहेत ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ते देतात आणि मग ते बिल देतात तुम्ही त्या गोष्टी वापरल्यानंतर. तर त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना थँक्यू म्हणा की ते जे करत आहेत ते छान करत आहेत. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्ण शक्तीचा साक्षात्कार मला झाला, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. अगदी एकही बिल मी लिहिल्याशिवाय ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा मी बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी या कृतज्ञते जादूच्या शक्तीचा वापर केला आणि लिहिले बिलावरती पैशासाठी आभारी आहे. नंतर जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा मी बिल भरायचे तेव्हा मी लिहिले बिल भरले आभारी आहे. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे की त्यांनी जर आत्ता तुमच्याकडे ते पैसे नसतील बिल भरायचे किंवा ठीक आहे तुम्हाला कुणाला द्यायचे आहेत किंवा काय करायचं आहे, तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला आधी लिहायचं आहे पैशासाठी आभारी आहे. जर तुम्ही पैशासाठी आभारी आहे म्हणाल, तर ते पैसे तुमच्याकडे आपोआप येणार आहेत आणि ते तुमचं बिल सहज भागलं जाणार आहे. आणि जेव्हा एखादं बिल भरताय तुम्ही, जेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत, तर जे आता आपण किराणा सामान आणलं किंवा काही मेडिकल औषधे आणली किंवा काही आणलं, तर ते जे बिल येतं त्या बिलावरती लिहायचंय बिल भरले आभारी आहे. म्हणजे आपल्याकडे तो पैसा होता त्यामुळे ते मी भरू शकले, तर त्या पैशाला तिथं सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. आणि पुढं ते भरण्यासाठी नसेल तरी सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. कारण तो माझ्याकडे आलेला आहे आणि मी ते भरलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. ह्या दोन्ही कृती इथं करायच्या आहेत. तुम्हाला आता तेच करायचंय. सध्याचं तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या आणि नंतर कृतज्ञते जादूच्या शक्तीचा वापर करून त्यावर लिहा पैशासाठी आभारी आहे, पैशासाठी कृतज्ञ आहे. भले त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतील तरी सुद्धा तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. आणि जेव्हा तुमच्याकडे बिल भरलं तुम्ही तेव्हा लिहायचंय बिल भरले आभारी. आता तुम्हाला आता आपण सगळं ऑनलाईन करतो, ठीक आहे, ऑनलाईन सगळे बिल येतात, तर तो जे मेल आलेलं असतं
अजून आपल्याला बिल भरायचं आहे तर त्या मेलच्या तिथं जेव्हा तुम्हाला भरायचं त्या मेल जो आलेला आहे त्या मेलच्या सब्जेक्ट मध्ये लिहायचं पैशासाठी आभारी आहे, जेव्हा की अजून बिल भरलं नाही तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही बिल भराल ऑनलाईन तर लिहायचं बिल भरले आभारी आहे, सब्जेक्ट मध्ये लिहायचं. तिथं तुम्ही हे करू शकता. आणि जर तुमच्याकडे असतील घरी बिल तर त्याच्यावर क्लिअर पेनाने लिहायचं पैशासाठी आभारी आहे आधी, बिल भरण्याच्या आधी आणि बिल भरल्यानंतर बिल भरले आभारी. तर ह्या दोन्ही जादूच्या कृती आज करायच्या आहेत. आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घेणार आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा त्यांनी कोणती चांगली सेवा तुम्हाला दिली ते आधी विचार करणार आहात तुम्ही, आणि त्या बिलावरती तुम्ही लिहिणार आहात बिल भरले आभारी आहे. आणि बिल भरण्यासाठी जर पैसे नसतील तुमच्याकडे तर इथं कृतज्ञतेच्या शक्तीचा वापर करायचा आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायचा आहे आणि लिहायचं आहे पैशासाठी आभारी आहे, म्हणजे आपोआप तुमच्याकडे पैसा येणार आहे ते बिल भरण्यासाठी. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरले त्यावर जर तुम्ही कृतज्ञता बाळगली तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसा मिळण्याची हमी तर नक्कीच आहे. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय धागा आहे. म्हणून तुम्ही जेव्हा पैसा देता तेव्हा तितकेच पैसे किंवा त्या पटीने, त्या 10 पटीने किंवा शतपटीने सुद्धा तुमच्याकडे ते येऊ शकतात. केव्हा येणार ते? जेव्हा तुम्ही त्या बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नाही, तर त्या पैशाबद्दल तुम्ही किती कृतज्ञता व्यक्त केली त्यावर अवलंबून आहे. म्हणजे इथं जेव्हा आपण पैशाचे जितके काही आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अभ्यासक आहेत ते म्हणतात ना, पैसा मेहनतीने नाही येत, पैशाला बदलाव कुठून लागतो? माइंडसेट. माइंडसेट बदलला तर सगळं बदलणार आहे. तुम्ही त्या पैशाबद्दल सारखं निगेटिव्हिटी देत राहताय तर ते पैसे तुमच्याकडे येणार नाही. तर इथं आपल्याला सगळ्यात आधी जे कोणतं बिल आपल्याला किंवा जिथं आपण जातो, आता बाहेर कुठं जातो काही घेतलं आपण तर त्याच्यावर त्यांनी बिल लिहिलं तर आपल्या पटकन डोक्यात हे नाही आलं पाहिजे बापरे ह्याने बिल जास्तच दिलं आपल्याला. नाही, ह्याने आपल्याकडनं पैसे घेतले जास्त, हे जे विचार येतात ना हे बंद करायचं. सगळ्यात जास्त तक्रार आपण केव्हा करतो? रोज जेव्हा आता टू व्हीलर जे जास्त वापरतात आणि त्यांना पेट्रोल भरायची वेळ येते त्यावेळेस मला रोज एवढ्या पैशाचं पेट्रोल लागतं, मग एवढे पैसे, मग आता मुलांना देताना पण तुला एवढं कसं पेट्रोलला पैसे लागतात, मी कुठून आणू? म्हणजे इथं जे आहे ते डेलीच्या तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही पैशाला निगेटिव्हिटी देताय. जर तेच तुमच्याकडे टू व्हीलर नाहीये, फोर व्हीलर नाहीये आणि तुम्हाला तुमच्या कामावर जायचंय तर चालत जाणार का? नाही जाणार ना. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा किती वापर करताय त्याकडे तुमचं लक्षच नाहीये. म्हणजे इथं जेव्हा आपण त्या गोष्टींचा मागं जाऊन विचार करतो इथं, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचं महत्व कळायला लागतं. तर इथं लेखिकेने तेच सांगितलंय प्रत्येक लेसन मध्ये की जी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीकडे बघताना हे बघा की ती आपल्यासाठी बनलेली आपल्या आयुष्यात आहे, तर त्याच्याबद्दल कृतज्ञता ही वाटली पाहिजे. किंवा जी गोष्ट आपल्याला मिळतीये त्याच्या मागं किती जणांची मेहनत आहे, ती इथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील सगळ्यांना, हे जेव्हा तुम्ही सगळं आठवाल तेव्हा आपल्याला आपोआप त्याबद्दल कृतज्ञता वाटायला. तर आजपासून लाईट बिल, पेट्रोल, हे जे काही तुम्ही डेली ज्या गोष्टी वापरताय त्यासाठी जर निगेटिव्हिटी जात असेल तर ते बंद करायचं डेली गोष्टींसाठी. बाकी मी परवाच तुम्हाला सांगितलं बार्गेनिंग असेल तुमचं एखाद, ठीक आहे तुम्ही कपडे घेताय किंवा काही घेताय बाकी,
आता तरी मॉलमध्ये फिक्स रेट आहे, तिथं काही बार्गेनिंग करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा ऑनलाईन पण बार्गेनिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता ते बऱ्यापैकी आपलं पण बंद झालेलं आहे. पण आपण इथं छोटे मोठे जे रस्त्यावरती येते किंवा भाजीवाले आहेत ते त्यांच्याशी बार्गेनिंग करतो. त्यांच्याशी बार्गेनिंग करून 5-10 रुपयेसाठी निगेटिव्हिटी देऊन ते तुम्हाला परवडणार आहे का? तुमच्या पैशाचा ओघ तुम्ही थांबवताय. ते पण तुम्हाला बंद करावं लागेल. तर आपण त्या पैशाला जितकं पॉझिटिव्ह देईल तितकं देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून म्हणतो ना, पैसा ही काय एक लक्ष्मी आहे, एक ऊर्जा आहे, एक पॉवर आहे. त्या लक्ष्मीचं तुम्ही मनापासून स्वागत नाही केलं तर ती येणार आहे का? एखादा गेस्ट आपल्याकडे आला, त्याचं स्वागत नाही केलं तर तो पुन्हा येणार आहे का? त्यांनी जे दिलं त्याला तुम्ही प्रेम करत नाही, आभार करत नाही, तर ते पुन्हा देणार आहे का तुम्हाला? नाही देणार. तर इथं आपण लक्षात ठेवायचे की आपली निगेटिव्हिटी पैशाला कुठं कुठं जाते, ते सगळं बंद करायचं. आणि हे जेव्हा मला कळलं, आता ह्याला झाले 2 वर्ष, जेव्हा कळत तेव्हा ऍक्च्युली लक्षात आलं की मनी मॅग्नेट म्हणायचं कुणाला. आपण नुसतं म्हणायचं म्हणून म्हणतो आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. नुसतं म्हणून होणार नाही, फिलिंग आलं पाहिजे तुम्हाला, ते आतून आलं पाहिजे. का मनी मॅग्नेट आहे मी? कारण मी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, पैशाबद्दल मी आनंदी आहे, हे फिलिंग आलं पाहिजे, तर ते होणार आहे. तर आजचा लेसन संपलेला आहे, इथं तेच होतं. $50 बिल तुम्ही जर अगदी कृतज्ञतेने भरलात तर तुम्हाला त्याच्या बदल्यात $100 मिळणार आहे. हे लेखिकेचं शेवटचं वाक्य. म्हणजे काय की तुम्ही जितकं बिल जर कृतज्ञते भराल तर तुम्हाला दुसरीकडून कुठून तरी तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्हाला दुपटीने पैसा येईल. आता सगळ्यात मोठी निगेटिव्हिटी कधी येते की एखाद्या वेळेस पैशाचा फ्रॉड होतो किंवा ठीक आहे आपण ज्यांना दिलं ते लवकर देत नाहीत, इथं पण आपली जास्त निगेटिव्हिटी जाते. आता एखाद्याचं काय, आता मध्ये एक माझी नणंद आहे, त्यांचं काय झालं, बँकेतनं हे झाले, म्हणजे त्यांच्या अकाउंटवरून पैसे हे झाले. आता ते मिळणार कसं? मग त्यांनी मला लगेच फोन झाला, असं असं झालं आणि मला शक्ती द्या. म्हणलं ठीक आहे शक्ती देईन, पण इथं काम काय करणार आहे बघा, इथलं लॉजिक लक्षात घ्या. आता ह्यांच्या बँकेतले पैसे गेले, ह्यांच्या अकाउंटवरून पैसे गेले, ठीक आहे, ज्यांना गरज होती किंवा ज्यांनी ते फ्रॉड केलं असेल त्याच्यापर्यंत पोहोचले. पण हे निगेटिव्ह देताय जास्त की माझे पैसे गेले, माझे पैसे, आणि ज्याला ते मिळाले असेल त्याचं खूप मोठं काहीतरी काम झालं असेल आणि तो इतका कृतज्ञ असेल त्या गोष्टीबद्दल, तर तो पैसा तुमच्याकडे येणार नाही. आलं का लक्षात? येतं फिलिंग काय काम करते आणि कसं करते. जर तुमचा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं, एक तर तुम्ही निगेटिव्हिटी देताय, तुम्ही तितकी कृतज्ञ नाहीये, त्या ठीक आहे गेला तरी गेला, पण ज्याला मिळालेला आहे त्याचं काम झालं किंवा तो आनंदी झाला, हे फिलिंग येते का तुमच्याकडनं? हे फिलिंग आलं तर तुम्हाला जेव्हा गरज असेल किंवा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो पैसा दुसऱ्या मार्गाने येईल तुमच्याकडे. मी त्यांना म्हंटल की क्लिअर म्हंटल मी की जर त्या पैशाबद्दल ज्याला तो मिळालेला आहे त्याबद्दल जर तो जास्त कृतज्ञ असेल तर तुमचा पैसा तुम्हाला मिळणार नाही. काही आणि जे त्याबद्दल कृतज्ञ असेल किंवा ते मनापासून त्यांनी म्हटलं असेल तर ठीक आहे, गेला तर जाऊ दे, ठीक आहे काहीतरी हे झालं असेल, काही नाही, मिळेल नंतर, येईल माझ्याकडे, माझाच पैसा आहे, माझ्या मेहनतीचा आहे, मी त्याबद्दल प्रेम करते, आभार व्यक्त, असं जर तुम्ही म्हटलात तर तो तुमच्याकडे येणार आहे. आणि तसंच झालं, मी आधीच त्यांना क्लिअर केलं होतं, मी शक्ती जरी दिली तरी पण मी तुम्हाला क्लिअर सांगते आधीच की त्या गोष्टीबद्दल तुमच्यापेक्षा तर तो जास्त कृतज्ञ असेल तर तुमच्याकडे तो पैसा येणार नाही. मग तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी लागणार आहे तुम्हाला, पण तुम्हाला जेव्हा गरज असेल तर दुसऱ्या मार्गाने येईल. मग ठीक आहे, तो नाही आला त्यांच्याकडे, पण त्यांना दुसऱ्या मार्गाने थोडाफार आला, मग त्याबद्दल ते समाधानी झाले, ठीक आहे. म्हणजे इथं पण हे लक्षात ठेवायचंय आपल्याला की हे काम पैशाचं कोणत्या शक्तीवरती चालतं.
एखादा जर आपल्याला पैसा देत नसेल किंवा आपला पैसा आपल्याकडे परत येत नाहीये, तर आपण इथं काय निगेटिव्ह देतोय त्या व्यक्तीला, त्या पैशाबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल, हे आपल्याला लक्षात द्यायचं. जरी घरातली सुद्धा एखादी कोणती वस्तू असेल आणि ती सारखी बिघडतीये किंवा ती चांगली चालली नाहीये, तर लक्षात घ्यायचंय तुम्ही ते घेताना काय फिलिंग दिलं होतं. किंवा आता बिघडती तर ठीक आहे, ती बिघडली तरी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ठीक आहे, ती बिघडती पण ती चांगली होणार आहे. बाकीचे सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या चालत आहेत त्याबद्दल थँक्यू. हे तुमच्याकडनं आलं पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट बिघडली म्हणून तीच बिघडली, मग असंच झालं, मग तसंच झालं, मी घ्यायलाच नको होते, मग ह्यांनीच मला जबरदस्ती केली, मग तिचं बघून मी घेतलं, मग त्यांनी सांगितलं म्हणून घेतलं. या सर्कलमध्ये फिरायचं नाही. सर्कलला ब्रेक करायचंय. हे तिथंच तिथंच फिरू नाही द्यायचंय त्याला. त्याला ते खूप स्ट्रॉंग आहे, बुद्धिमान आहे. जितकी शक्ती आहे त्याच्याकडे, आपण त्याच्या शक्तीतलं 0.999 काय काय म्हणतात ते तेवढं सुद्धा आपण उपयोग करत नाही. पण कमीत कमी कृतज्ञतेमुळे आपण 1% तरी करू त्यातलं. तर ह्याला ट्रेन करायचंय लगेच. तर आपण कोणत्या गोष्टीबद्दल, पैशाबद्दल जास्त निगेटिव्हिटी जाते, तर इथं डायरेक्ट पैशाला जरी जात नसेल तर इनडायरेक्ट जातीये का? आपण कोणत्या वस्तूला देतोय का निगेटिव्हिटी, बिलाला देतोय का, हे आजपासून लक्ष द्यायचं. ओके, चालेल. तर थांबूया, आजचा लेसन संपलेला आहे. छोटा होता पण खूप इम्पॉर्टंट होता. चला थांबूया. मग कुणाला काय विचार